मित्रांनो सकाळचे 6 वाजलेत आणि आपण तर मित्रांनो आता दीपक भाऊ आणि आपण चहा घेतोय। तर मित्रांनो बघू शकता की समुद्र आलेला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर हा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण आज आपल्याला जायचं आहे गोव्याला। तर आपली गाडी लोडिंग केली आहे, तर दाखवतो चला तुम्हाला। बघू शकता गाडी आता फुल लोड झाली। पुन्हा आता जायचं घरी जेवण बिवण करायचं, स्वेटर बिटर घ्यायचं आणि निघायचं गोव्याच्या रस्त्याने। तर भेटूया पुढं ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा। मित्रांनो आपली गाडी झाली आहे आता लोड, बघू शकता आवरावर चालू आहे। काका घेऊन येणार आहेत, मी आणि दीपक निघालो स्कूटीवर। आता आपल्या घरी गाडी एकदा जेवण करायचं मग निघायचं आहे। तर नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालोय घर। आता आपण सध्या मागं बसलोय कारण पुढं टोल नाका आहे आणि टोल नाक्यापाशी जास्त जण बनत नाहीत पुढं। तर आपले भाई लोक बघू शकता, हाय करा रे। दीपक शेठ इकडे, सौरभ भाई इकडे, फ्री फायर लवर चालू आहे। तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये। गोव्याला मजा करायची आपण, नाही का? लाईक करा म्हणा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। असंच प्रेम राहू दे भाऊ आपल्या भावावर। भाऊ बोल, हा फ्री फायर की लवर आहे इथं। तर मित्रांनो आपण आता कात्रज बोगद्यामध्ये आलोय। तर बघू शकता बोगदा बाहेरून। मित्रांनो आता टोल नाका आलेला आहे, पण टोल नाक्यावर आलोय। गाडीत डिझेल भराय थांबलो नाही। तर मित्रांनो आपण आता थांबलोय पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी। आता आपल्याला टाकायचं डिझेल, टँक फुल करायचा आहे। आता आपली चालली टाकी फुल करायचं। आपण आता आलोय पुढे, बघू शकता।
मित्रांनो आता दीपक भाऊ आणि आपण चहा घेतोय. थंडी वाजायची गाडी चलून चलून. इकडे बघ टेस्ट सांगतो कशी आहे टेस्ट. साखर कमी पण टेस्ट भारी आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. भारी पण थंडी जास्त आहे. तर आता आपण जेवण करायला जाणार आहोत. इथं पुढं हॉटेल आहे, धाब्यावर जाणार आहे. बघू शकता. चला जेवण भेटतोय तुम्हाला. जेवण झालंय आपलं. तर आता आपण निघालो. तर आता भेटूया डायरेक्ट तुम्हाला गोव्यालाच भेटतो आपण. डायरेक्ट गोव्यामध्ये भेटू तर आपण. लेट्स गो. The next day. तर मित्रांनो सकाळचे 6 वाजलेत आणि आपण आता आलोय गोवा चेकपोस्ट. तर आता आपण टिपी वगैरे काढली आणि इथून निघालो. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. भेटूत पुढं. किती वाजले रे आता? 6. गोव्यामध्ये. तर बघू शकता आपली गँग थांबलेली आहे. तर आता आपण आंघोळ विंघोळ करून रेडी झालोय आणि आपण आता निघणार आहोत बीचला. तर दीपक भाऊ काहीतरी बोल. रात्रीची झोप यायली. तर मित्रांनो बघू शकता की आता आपण बीचच्या जवळ आलोय. हे काय 50-60 मीटर राहिलंय बीच इथून. आणि नारळाची झाडं बघू शकता. इथं प्रत्येक घरोघरी नारळाचं आणि सुपारीचं झाड आहे. आपला दीपक भाऊ येडेवानी लहान लेकरावानी उड्या मारते कारण त्याचा फर्स्ट टाइम आहे ना. अरे पैसा ही पैसा है. पैसा होगा. गोवे में उड़ाने के लिए पैसा ही पैसा है. फुल. मित्रांनो बघू शकता की समुद्र आलेला आहे. बघू शकता पुढं. हॅलो. तर बघू शकता काही समुद्र पाणीच पाणी दिसतंय. जिकडे बघितलं तिकडे पाणीच पाणी आहे. तर बघू शकता लाटा तुम्ही कशा उडायल्यात लाटा. आऊंगा मैं खींच के गोवा वाले बीच पे रानी आंखें मीच के ठंडी ठंडी बियर पियेंगे दोनों फोटो खींच के गोवा वाले बीच पे रानी आंखें मीच के ठंडी ठंडी बियर पियेंगे दोनों फोटो खींच के. तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे समुद्र खूप मोठा आहे. गोव्याचा लाट. तुम्हाला तिकडे जहाज दिसतच असेल. दाखव दीपक. इथं खूप मजा येते गोव्याला. मित्रांनो खूप मजा येते इथं. तर बघू शकता दीपक भाऊ फोटो काढायला इथं. खूप मजा यायला लागली इथं. मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तर मी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहीन. तर तुमच्या छोट्या भावाला सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.